The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Poetry Storm, Whispers of Poets and Ghazals. आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत वयाच्या 42व्या वर्षी साहित्य भूषण पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या गृहिणी, कवयित्री, लेखिका मनीषाजी कुलकर्णी. संसाराची वेल फुलवत असतानाच साहित्याचं इवलसं रोप लावून वैविध्यपूर्ण लेखनाचा पारिजात वेचताना मनीषाताईंनी मनमुराला प्रेरणा दिली. मनीषा कुलकर्णी यांचे ललित लेख, कविता आकाशवाणीच्या माध्यमातून घरोघरी पोचले, विविध माध्यमातून प्रकाशित झाले. एक गृहिणी ते अनेक पुरस्कार प्राप्त लेखनाची धनी अशा मनीषाजी यांच्या कविता ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. चला तर सुरू करूया आजचा कॅन्डिड पॉडकास्ट पोएट्री स्टॉर्म. नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी. प्रथमतः सांगते, मी एक गृहिणी आहे. माझ्या 2 मुली आहेत ज्या जॉब करतात आणि माझं विश्वच स्त्रियांभोवती फिरणार आहे. त्यामुळे माझ्या खूप साऱ्या कविता या स्त्रीवादी कविता आहेत. काही सामाजिक भान असलेल्या माझ्या कविता आहेत. तर त्यातली मी पहिली कविता सादर करते. आता सध्याचा एक नाच ग घुमा हा सिनेमा आपण सगळ्यांनीच बघितला असेल आणि मोलकरीण आणि मालकीण यांचं भावविश्व काय असतं किंवा 2 स्त्रिया ह्या संबंधांनी कसं एकमेकींना समजून घेतात, तर हे खूप सारं मी अनुभवलंय आणि त्याचा मी आधीच एक हे केलेलं आहे. त्याच्यावर मी आधीच कविता लिहिलेली आहे. ती तुम्हाला प्रथमतः मी ऐकवते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे निखळ हास्य. कामवाली बाई येते, रोजचं सवयीने हसते. कामवाली बाई येते, रोजचं सवयीने हसते आणि जराही वेळ न दवडता सुरू करते धुणं, भांडी, झाडू, फरशी. आणि जराही वेळ न दवडता सुरू करते धुणं, भांडी, झाडू, फरशी. अशी कामं तिची रोजची. ती येते काय नि जाते काय इतक्या भरभर. ती येते काय नि जाते काय इतक्या भरभर की पाहत पाहत राहावं तिच्या उत्साहाकडे. पाहत पाहत राहावं तिच्या उत्साहाकडे. मग आपलं असं काय होतं की घरातली कामं आपल्याला येतो करायला भारी कंटाळा. मग आपलं असं काय होतं की घरातली कामं करायला येतो आपल्याला भारी कंटाळा. मी विचार करते, हिची पावलं पळतात, हात पळतात की हिचं पोट. हिची पावलं पळतात, ही हात पळतात की हिचं पोट. 5-10 घरातून कामाचा रगाडा आवरून ही बाई इतकं छान कशी हसू शकते. 5-10 घरातून कामाचा रगाडा आवरून ही बाई इतकी छान कसं हसू शकते. तिचं निखळ हसू येत असेल का तिच्या खऱ्या कष्टातून. तिचं निखळ हसू येत असेल का तिच्या खऱ्या कष्टातून. कामवाली बाई आली की जनरली सकाळी सकाळीच ती येते आणि आपल्या तिच्याशी गप्पा होतात. त्यावेळेस ती तिचं सुख दुःख आपल्याला सांगते आणि आपण तिला काहीतरी आपलं विचारत असतो. वरवरची का होईना पण आपण तिला एक आनंद देण्याचा प्रयत्न करतो. एखादा कप चहा तिच्या बरोबर होतो. तिच्या ह्या साऱ्या गप्पातून ही सुचलेली कविता. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे पावत्या. आपल्याकडे आपण बऱ्याचशा वस्तू खरेदी करतो आणि त्याच्या सगळ्या खरेदीच्या पावत्या आपल्याला नीट जपून ठेवायची एक सवय असते. मला तरी आहे. आणि मग त्या संगतवर व्यवस्थित लावून ठेवते. एखाद्या दिवशी एक पावती असं व्यवस्थित सगळं ठेवूनही जेव्हा सापडत नाही तेव्हा आपल्याला वाटतं की म्हणजे काय वाटलं मला तेव्हा, हे मी तुम्हाला ह्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करते. कवितेचं शीर्षक आहे पावत्या. कसल्या कसल्या खरेदीच्या साठत जातात पावत्या. कसल्या कसल्या खरेदीच्या साठत जातात पावत्या आपल्याकडे. असला निरुपयोगी कचरा हवाच असतो आपल्याला. असला निरुपयोगी कचरा हवाच असतो आपल्याला. आणि खूपदा आठवतही नाही नेमक्या वेळी. त्या कुठे ठेवल्या होत्या आपण. अशा निर्जीव पावत्यांमध्ये जातो आपण व्यर्थ जखडून. अशा निर्जीव पावत्यांमध्ये
जातो आपण व्यर्थ चखडून. आणि आयुष्य सरताना येतं लक्षात की अरे चल, गेलं जगायचं राहून मनमोकळं आनंदून. आता मी ठरवलंय, देवासाठी श्रीफळ घेताना घेतो का आपण पावती? आणि जन्माला येताना आयुष्याचीही. घावला तर प्रसाद नाहीतर पावला, म्हणून हसून घेतो मनात. तसंच व्हायला हवंय ना आयुष्याचंही. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा माझं खूप सारं लक्ष कष्टकरी लोकांकडे असतं. कोण किती कष्टात आहे, कोणाचं काय चाललंय, एखाद्याचे कष्ट बघून मला थोडस हे लावून जाते मी. आणि असंच आपण नेहमी बाहेर पडलो की काहीतरी कधी काही वस्तू घेतो. तसं मी नारळ पाणी घेण्यासाठी एकदा थांबले आणि तेव्हा नारळ पाणीवाले दादा जे नारळ पाणी फोडून देत होते तेव्हा मला एकदम भीती वाटली की तो धारदार कोयता त्यांच्या हाताला लागला तर. आणि मग मला सुचलं, माझ्या कवितेचं शीर्षक आहे किमान. कधी नारळ पाणी घेतलं की अगदी निघेपर्यंत तिथून असतो टांगणीला लागून माझा जीव. कधी नारळ पाणी घेतलं की अगदी निघेपर्यंत तिथून असतो टांगणीला लागून माझा जीव. की केवढा टणक नारळ सोलताना सरसर धरतेच मी श्वास रोखून. आणि त्यात आतली मलई काढायची म्हटली की सुरूच होतो माझा धावा. राहोत त्या विक्रेत्याचे हात सुरक्षित. रोजची फळं काय, भाजी काय किंवा काहीही अगदी कापतो आपण तेव्हा किती काळजी घेतो की नको कुठे चुकूनही चिरायला. रोजची भाजी, फळं किंवा काहीही कापताना आपण किती काळजी घेतो की नको कुठे चुकूनही चिरायला. नारळ पाणी विक्रेता काय किंवा गृहिणी काय, अवघडात अवघड कामे होऊन जातात फत्ते रोजच्या सरावाने. वाटतं नका वाटून घेऊ कुणाचे जीव घेणे कष्ट. पण किमान समजून तर घ्याल की वरवर दिसतात तशी ही कामं नसतात कधीच साधी सोपी. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे रॅन्चो. ग्राईप वॉटर पासून च्यवनप्राश पर्यंतच्या चमचाभर आयुष्यात पाहिलीयेत आपण कितीतरी संकट. ग्राईप वॉटर पासून च्यवनप्राश पर्यंतच्या चमचाभर आयुष्यात पाहिलीयेत आपण कितीतरी संकट. दुःख आणि आपत्ती जसे की पूर, दुष्काळ, भूकंप, भूस्खलन, सुनामी. स्कायलॅब पडणार, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, कोरोना, आणखी काय. तरी प्रत्येकाच्या मनात असतोच एक चिवट रॅन्चो, जो असतो देत असतो आपल्याला धीर आपल्या मनात सतत, जो देत असतो धीर आपल्या मनाला सतत. ऑल इज वेल. बाहेर समाजात वावरताना आपण बघतो की एक आर्थिक सामाजिक परिस्थितीत खूप सारा फरक असतो. आणि इतर वेळेस मी अशी जेव्हा कधी आमच्या घराच्या दारात उभी असते, बाल्कनीत उभी असते, तेव्हा बाहेरून बघते खूप साऱ्या कामवाल्या बायका पटापट आपल्या कामांना जात असतात आणि बांधकामावर काम करतात. कोणी धुणं भांडी, झाडू फरशी असली कामं करतात, घरकामं करणाऱ्या वेगळ्या. ह्या सगळ्या बायकांकडे बघितलं
की त्या आपल्या जथ्याने जात असतात, कधी एकटी दिसते, तेव्हा माझ्या मनात सहज आलं की माझ्या कवितेचं शीर्षक आहे दुमडो त्यांच्या साडीचे काठ. नवी कोरी साडी नेसताना नकळत दुमडला जातो आपल्या साडीचा काठ. नवी कोरी साडी नेसताना नकळत दुमडला जातो आपल्या साडीचा काठ. कडक सुतामुळे किंवा अभावितपणे झालेली ही गोष्ट, कडक सुतामुळे किंवा अभावितपणे झालेली ही गोष्ट यावी एखादीच्या लक्षात आणि म्हणावं तिने उत्साहाने आपल्याला काय ग बाई नवीन साडीचा योग दिसतोय बरं का ग तुला. काय ग बाई नवीन साडीचा योग दिसतोय बरं का ग तुला. नवीन साडी काय हवीच असते बायकांना, नवीन साडी काय हवीच असते बायकांना. पण त्यावेळी मला हमखास वाटतं की दुमडो त्या बायकांच्या साडीचे काठ, दुमडो त्या बायकांच्या साडीचे नेहमी काठ, ज्यांना आहे 2 वेळेच्या साध्या जेवणाची ही भ्रांत, ज्यांना आहे 2 वेळेच्या साध्या जेवणाची ही भ्रांत. आणि त्यांना मिळालेला नवीन साडीचा जो आनंद असतो तो एखादी जेव्हा जात असते तेव्हा माझ्या लक्षात येत असतं की तिला किती आनंद वाटतोय ती साडी नेसून. त्यामुळे मला ही कविता सुचली. रोजच्या गृहिणींच्या आयुष्यामधली एक सगळ्या गृहिणींचीच एक मिळून अशी ही कविता मी पुढची सादर करते. कवितेचं शीर्षक आहे त्यावेळी. आपण रोजच भाजी निवडत असतो आणि आपली भाजी निवडताना आपल्या मनाशी एक संवाद सुरू असतो आणि ही भाजी केव्हा करायची, कशी करायची हे सगळं असतं. खरं तर भाजी निवडणं हे काम सोपं नसतं आणि बहुधा ते गृहिणींच्याच वाट्याला आलेलं असतं आणि गृहिणी निमूटपणे ते सगळे नोकरदार असो किंवा घरी असणारी असो तरी पण तिला ते करावंच लागतं. तर त्यावेळी तिला काय वाटतं, त्यावेळी माझ्या कवितेचं शीर्षक आहे त्यावेळी. गवारीसारखी एखादी भाजी निवडताना दुखून येतात बायकांची बोट. लागते पाठीला रग खाजवतात तळहातही. अशी चिवट भाजी निवडणं असतं खरंच कंटाळवाणं. पण एकदाची होते भाजी निवडून आणि बायका करतात हुश्य. मग सुरू होतो विचार, आता ही भाजी आपण सुकी करावी की रश्श्याची. लागतात पुढच्या कामाला बायका, त्यावेळी त्यांना आठवतही नाही ही भाजी निवडताना आपले हात, बोट, पाठ किती दुखावली होती ते. बायका अशा कितीतरी गोष्टी सहज विसरून जातात. सध्या आपण बघतो की बाहेरच्या तापमानात कसा फरक पडलाय आणि मोबाईलचे टॉवर वगैरे यांच्यामुळे आपल्या इथे चिमण्या येत नाहीत आणि चिमण्या असणं भोवती हे किती छान आहे. मला तर चिमण्या म्हणजे माझ्या घरातल्याच माझ्या 2 मुली वाटतात की या चिमण्या सतत भोवती असल्या की मी खूप आनंदी असते. तसंच अंगणातही चिमण्या यायलाच हव्या आणि त्या हाताशा येत नाही याचं मला खूप वाईट वाटतं. त्यावर मी एक कविता लिहिली आहे. कवितेचं शीर्षक आहे एक घास. आई जेव्हा काही निवडा टिपायला बसायची तेव्हा तिच्या भोवती चिमण्यांचा मोठाच गराडा पडायचा. आता आम्ही घरात बसवली घरघंटी आणि बाजारात मिळणारं धान्य इतकं स्वच्छ आणि लख्ख
इतकं स्वच्छ निलख्ख की निवडणं टिपणं झालंय बंदच, आईसारखं सुपा ताटातलं. म्हणूनच मग चिमण्याही दुरावल्याच असाव्यात आता, म्हणूनच मग चिमण्याही दुरावल्याच असाव्यात आता, असं आपल्या आसपास यायला नि छान चिवचिवायला, दाणे टिपायला. असं आपल्या जवळपास यायला, छान चिवचिवायला, दाणे टिपायला. आता म्हणावं तरी कसं की एक घास काऊचा, एक घास चिवचा. आता म्हणावं तरी कसं की एक घास काऊचा, एक घास चिवचा. आपण कुठे गावाला वगैरे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खूप सारी काळजी असतात. कुलप लावतो, नळ बंद आहे का बघतो, दारांना व्यवस्थित कड्या लावल्यात का, गॅस बंद केलाय का, नळ बंद आहेत का, अशा खूप गोष्टी आपण बघतो. पण जेव्हा एखादं मोठं संकट येतं आणि तालिबानसारख्या बायकांना आपलं सगळं सोडून फक्त मुलं वाचवून बाहेर पडायचं असतं, त्यावेळेस त्यांना काय वाटत असेल असं मला वाटलं. त्यावर मी एक कविता लिहिली. कवितेचं शीर्षक आहे काळीच चिजा. साधं कुठं गावाला निघायचं म्हटलं तरी 1760 गोष्टींची तयारी करूनच निघतो आपण. साधं कुठं गावाला निघायचं म्हटलं की 1760 गोष्टींची तयारी करूनच निघतो आपण. आणखी अस्वस्थ वाटत राहतं मनात, आणखी अस्वस्थ राहत वाटतं मनात की काही राहिलं तर नाही. म्हणजे गॅस, लाईट, नळ, फ्रीज, पंखे, दार, खिडक्या, कपाट. म्हणजे गॅस, लाईट, नळ, फ्रीज, पंखे, दार, खिडक्या, कपाट केलंय ना व्यवस्थित बंद. असं काय काय येतच राहतं अगदी मनात, असं काय काय येतच राहतं अगदी मनात. तिकडे अफगाणिस्तानमध्ये अचानकच दुष्ट तालिबानी घुसले देशात. तिकडे अफगाणिस्तानमध्ये अचानकच दुष्ट तालिबानी घुसले देशात. तेव्हा त्या बायकांना फक्त चिल्या पिल्यांना सोबत घेऊन, नेसत्या वस्त्रानिशी देश सोडून, फक्त चिल्या पिल्यांना सोबत घेऊन, नेसत्या वस्त्रानिशी देश सोडून, वाट फुटेल तिकडे धावताना पाहून, वाट फुटेल तिकडे धावताना पाहून वाटलं किती जीव असतो ना बायकांचा, त्यांनी प्रयत्नपूर्वक जमवलेल्या प्रत्येक वस्तू. किती जीव असतो ना बायकांचा, त्यांनी प्रयत्नपूर्वक जमवलेल्या एकेका वस्तू. त्या सर्व काळजातल्या चिजा वाऱ्यावर सोडून जाताना काय बरं वाटत असेल त्यांना. त्या सगळ्या काळजातल्या चिजा वाऱ्यावर सोडून जाताना काय बरं वाटत असेल त्यांना. आता अशा त्यांच्याशी कसं बोलता येईल, अशात त्यांच्याशी कसं बोलता येईल. पण मनोमन समजून घेते त्यांच्या वेदना, आक्रोश, फरफट आणि होऊन जाते विलक्षण सुन्न. त्यांच्या वेदना, आक्रोश, फरफट आणि होऊन जाते विलक्षण सुन्न. माझी पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अर्थ. मी काही लिहिते वाचते म्हणून एकीने अवचित विचारले मला. मी काही लिहिते वाचते म्हणून एकीने अवचित विचारले मला. कृष्ण म्हणजे नेमकं काय सांगशील ग तू. कृष्ण म्हणजे नेमकं काय सांगशील ग तू. गीतेच्या अनुषंगाने विचार करत असतानाच निघूनच गेलं माझ्या तोंडून आपसूक ह्या प्रश्नाचं उत्तर. निघूनच गेलं माझ्या तोंडून आपसूक ह्या प्रश्नाचं उत्तर. कृष्ण म्हणजे तृष्णा, कधीही न संपणारी युगायुगाची तहान. आई आणि मुलीचं एक सुंदरसं भावविश्व असतं. माझ्या मुलींशी माझा एक मैत्र आहे की सगळ्या गोष्टी त्या माझ्याशी शेअर करतात आणि त्यांच्यामुळे मी पण सगळ्या जगाशी अपडेट राहते. नवनव्या सगळ्या यंत्रणांशी मी जमवून घेते. तर त्यावरती
मुली म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला आता माझ्या पुढच्या कवितेतून सांगते. कवितेचं शीर्षक आहे त्यापुढे. मुलगी मोठी होताना आई जगून घेते स्वतःचे बालपण पुन्हा एकदा. मुलगी मोठी होताना आई जगून घेते स्वतःचे बालपण पुन्हा एकदा. राहून गेलेली हौस मौज पूर्ण करू पाहते आई मुलीचे कौतुक करताना. राहून गेलेली हौस मौज पूर्ण करू पाहते आई मुलीचे कौतुक करताना. तिच्यातले बदल अनुभवत राहते, तिला अस्वस्थ करत राहते. तिच्यातले बदल अनुभवत राहते आई, तिला अस्वस्थ करत राहते ती. केव्हा तरी मुलीच्या लग्नाची वेळ येते आणि सगळीच गोष्ट परस्वाधीन होऊन जाते. मुलीच्या लग्नाची वेळ येते आणि सगळीच गोष्ट परस्वाधीन होऊन जाते. कुणीतरी येणार, पाहणार, जोखणार, कुणीतरी येणार, पाहणार, जोखणार आणि देणार पद्धतशीरपणे नकार. आणि देणार पद्धतशीरपणे नकार. कधी नकार आपल्याकडूनही. हे असंच चालू राहतं. होकार नकाराच्या हिंदोळ्यावर मन अधांतरी झुलत राहतं. मन अधांतरी झुलत राहतं अस्वस्थपणे. एकदा मुलगी मोठी झाली की त्यापुढे आईच्या जीवाला नुसता नुसता घोरच. एक स्त्रीवादी माझी कविता तुमच्या पुढे सादर करते. या साऱ्यांशिवाय. कवितेचं शीर्षक आहे या साऱ्यांशिवाय. लग्नानंतर बहुतेक साऱ्या जणी कपाळावर टिकली, हातात बांगड्या, पायात जोडवी, कानात टॉप्स, हा सगळा साज लेवून वावरतात वर्षानुवर्षे जमेल तशा. लग्नानंतर बहुतेक साऱ्या जणी कपाळावर टिकली, पायात जोडवी, कानात टॉप्स, हातात बांगड्या, हा सगळा साज लिहून वावरतात वर्षानुवर्षे जमेल तशा. पण खरं म्हणाल तर हे सगळं पाहायला किंवा ऐकायला छानच वाटतं परंपरेनं. पण खरं म्हणाल तर हे सगळं पाहायला किंवा ऐकायला छानच वाटतं परंपरेनं. परंतु आईच्या अवतीभोवती मनसोक्त बागडताना आपण साऱ्या जणी दिसायचो किती सुंदर या साऱ्यांशिवाय. आपण साऱ्या जणी दिसायचो किती सुंदर या साऱ्यांशिवाय. माझ्या कवितांचं आता सादरीकरण संपलंय आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.